थंडीत मुलांना बसावे लागते जमिनीवर। ही शाळा आहे स्मार्ट पुण्यातलीच। पुण्यातील कोंढवा भागातील मौलाना अब्दुल कलाम आझाद शाळा क्रमांक 209 मध्ये पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणाची सोय आहे। शाळेची पटसंख्या तब्बल 1100 आहे। इथे एका वर्गामध्ये 80 ते 90 पटसंख्या आहे। असे असतानाही महानगरपालिका मात्र या मुलांना जमिनीवर बसायला लावते आहे। या शाळेमध्ये पहिली आणि दुसरीचे प्रत्येकी 2 वर्ग आहे। तसेच बालवाडीचे सुद्धा एकूण 4 वर्ग आहे। त्यांची पटसंख्या सुद्धा उत्तम आहे। पहिलीच्या वर्गात तर 90च्या जवळपास पटसंख्या आहे। महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मुलांचा ओढा कमी असतो, परंतु या शाळेमध्ये मुलांची संख्या चांगली असतानाही सुविधा मात्र अपुऱ्या आहे। बालवाडी पत्र्याच्या शेडमध्ये भरते। सध्या थंडीचे दिवस आहे आणि अशा वेळेस नर्सरीची मुले जमिनीवर बसून खेळतात आणि अभ्यास करतात। तिथल्या सत्रांच्या अपुऱ्या पडत आहे। तर पहिली दुसरीच्या वर्गांना बेंचेस नाहीत, त्यामुळे त्या मुलांनाही वर्गामध्ये जमिनीवर बसायला लागते आहे। या संदर्भात आम आदमी पार्टीने आयुक्तांकडे या संदर्भात मागणीचे पत्र दिलेले आहे, परंतु अजूनही त्याबाबत कार्यवाही झालेली नाही। मुलांची संख्या चांगली असतानाही त्यांना सुविधा न देणे हे गंभीर बाब आहे। याबाबत तातडीने त्यांना बेंचेस उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आम आदमी पार्टीचे एम अली सय्यद यांनी केली आहे। शिक्षण मंत्री केसरकर यांनी सुद्धा अधिवेशनात आपण बालवाड्या या प्राथमिक शाळांना जोडून घेणार असल्याचे सांगितले, परंतु मुळात जोडून असलेल्या शाळांमध्ये ही व्यवस्था देण्यामध्ये हे सरकार अपुरे पडत आहे। प्रशासन मोठमोठे टेंडर काढण्यात व्यस्त आहे, परंतु एवढ्या किरकोळ सुविधा का देऊ शकत नाही असा प्रश्न आपचे मुकुंद किर्दत यांनी केला। मीडिया टीम आप। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.